वर्षाची आहेस तू? 5. वाव 5. आणि तू क्रिकेट खेळते का? तुला क्रिकेट आवडतं? कारण की माझ्याकडे लहानपणी खूप फ्युचरमध्ये की तू इंडियाचं जर्सी घालून इंडियाला रिप्रेझेंट करशील? आणि तुझा फेवरेट शॉट कुठचा आहे? चल आता सांग बॅटिंगमध्ये. असं बॅटनी दाखव मला कशी मारते तू शॉट. अरे वा वाव. I'm 17-year-old. I'm a batsman. I'm a right-hand bat and right-arm fast bowler. Okay, now you're a batsman or a bowler? बॉलर. Who according to you is the legend of Indian cricket? तुझा फेवरेट क्रिकेटर कोण है? I feel like my personal favorite is हमारे विमेन इन ब्लू आईसीसी वर्ल्ड कप जीतते उसके बाद लाइक आपको उस पे क्या कहना, कैसा लगा आपको? वुमेन इन ब्लू ये जो जीता है, ये तो सबका सपना पूरा ऐसा हुआ ऐसा लगता है. oh, it was an electrifying moment, not only just for us but for India. Hello there everyone, welcome to the 10th episode of Bad Ball और बातें powered by Agami Realty. आज का एपिसोड है extremely heartfelt because we are going to be talking about women in cricket, their passion, jazba, journey, determination, and you know we love their victories, trophies. बट क्या कभी सोचते हैं कि उनका जर्नी चालू किधर से होता है, उनका सफ़र कहाँ से चालू होता है एंड कितना मुश्किल होता है फॉर अ गर्ल टू एंटर द क्रिकेट field. And talking about the achievements now, you know, congratulations to our women in blue. What a fantastic win they had against South Africa in the ICC World Cup. Truly inspiring. Today I am at the Samaj Unnati Academy, and you know it's a cricket academy, and I'm so happy to talk to the young budding female athletes. You're going to see where cricket actually begins from. So without any delay, let's start this power packed episode. So chalo. So I have Jayesh sir with me. Hello Jayesh sir. हेलो. So पहला क्वेश्चन मेरे को आपको पूछना है सर कि हमारे विमेन इन ब्लू आईसीसी वर्ल्ड कप जीतते उसके बाद लाइक आपको उस पर क्या कहना, कैसा लगा आपको? वुमेन इन ब्लू ये जो जीता है, ये तो सबका सपना पूरा ऐसा हुआ ऐसा लगता है. नॉट ओनली द प्लेयर्स बट इट इज ऑल्सो फॉर द कोचेस एंड ऑल एवरीबडी, एवरी इंडियन कि हमारा ये जो सपना था कि एक वर्ल्ड कप जीतना वो पूरा हो गया है. एंड एवरीबडी इज प्राउड ऑफ आवर गर्ल्स. दे हैव डन अ लॉट ऑफ स्ट्रगल एंड दे हैव डन अ लॉट ऑफ हार्ड वर्क फॉर दिस कमिंग टुगेदर फॉर दिस चैंपियनशिप. राइट. और सर यू नो कि जो हमारे विमेन इन ब्लू के सक्सेस के पहले इतना स्ट्रगल है, आप इतनी लड़कियों को ट्रेन करते हैं, जब उनका वो स्ट्रगल पीरियड चलता है तो एज अ कोच आप कैसे सपोर्ट करते हैं उनको? स्ट्रगल पीरियड इन द सेंस क्या है, सी दिस इज बिकॉज दिस इज अ पैशन ऑफ हर दैट गर्ल जो हम लोग को खेलने को आता है. तो जब भी जाए नया लड़की कोई भी हमारे पास आएगा तो हम लोग पहले उसको क्या करते हैं, वी मेक हर लिटिल वी गिव हर सेफ सपोर्टिव एंड इंक्लूसिव एनवायरनमेंट. उनको ऐसा कुछ अलग है, वो लड़की अलग है लड़का अलग, ऐसा कुछ करते नहीं. उनको ऐसा सबको एक साथ ही हम लोग ये करते खिलाते सब लोगों को. देन वी स्टार्ट विद सम टेनिस बॉल क्रिकेट सो दैट ना वो जो डर है, जो फियर है, वो उसमें से निकल जाना चाहिए. सो फियर निकलने के बाद देन वी ब्रिंग हर टू द लेदर बॉल क्रिकेट. लेदर बॉल क्रिकेट में आने के बाद में वी टीच देम सो मेनी थिंग्स, वी टीच देम हाउ टू रिस्पेक्ट ईच अदर. हम सीनियर्स को कैसे रिस्पेक्ट करना है, हाउ टू गिव रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट. देन दैट फॉलो दैट प्रोसेस, जो भी हमको प्रोसेस बोला है वो फॉलो करने के लिए. एंड द लास्ट एंड द नॉट द thing is enjoy the game because this is your passion. You have to enjoy the game.
So this way we tell them to, you know, bring them in the team game, ऐसा देखने आएगा तो, and then we make them play, you know, you can see everywhere the turf is there, so they make them play match simulation, like we put them in that in a situations, जैसे बोलते हैं ना हम लोग, अभी आज हम लोग इधर बोलते हैं कि आज 10 ओवर है, आज 10 ओवर में 50 रन ये टीम ने करना है, so उनका we put them in that in situations so that they are, you know, used to these things. उसके बाद हम लोग क्या करते हैं, उनका फिर प्रैक्टिस मैचेस के लिए लेके जाते हैं, and when they do perform well in the practice matches, we do take them into the big जो MCA affiliated matches है, state matches, district matches, तो बाद में खेलते हैं, लेकिन state matches खेलने के लिए first they have to go through all this process, and once the process is over, they are ready for the next, and then they are very confident to play in all the games. Right, so I think and it will be a very proud moment if you see one of your students or most of your students wearing the Indian jersey. But personally, how would that moment be for you? Frankly speaking, every coach's dream, you know, every coach's dream क्या है, मेरा एक student खेलना चाहिए, है ना? In our coaching parallels, when we are being taught at the NCA level also, this coaching, you know, level 1, level 2, players make coaches. Coaches do not make players. Wow. Okay, it's a you know, it's been taught to us in the NCA, because जब वो लड़का या लड़की जब वो खेलेगी ऊपर, तो हम लोग को उसका नाम होगा, somebody will recognize, यार इसका सर कौन था, इसका कोच कौन था. So that's what it's all about, the players. और अगर वो लोग खेले ऐसी, और अगर हाईएस्ट लेवल पे खेलते हैं, it's a very rare thing. We should be fortunate. For me, when I was coaching these young boys at Don Bosco School, one of my students, he played for India. It was ball 130. So that time now what happens, मैं जैसे वो खेला, लेकिन 10 जन मेरा इंटरव्यू ले रहा है, जैसा आप मेरा आज मुझे इंटरव्यू ले रहा है, तो मुझे it's a very different, very satisfying ये. Same thing happened with Jemima as well. तो Jemima was there with me under 19 जब भी उसने चालू किया. Her journey as when she was selected, when she's telling that she was selected when she was 11 years, that time I was the selector. Wow. Okay, and Aarti Vaidya, who happens to be a selector at the national level, she was the chairman of selection committee. So we had a very big discussion. हम लोग बोला कि यार सचिन तेंदुलकर तुम लोग 16 साल में टेस्ट खिला सकते, why not this in a probables, and that's way how we took her into at the age of 11, because that time as she told कि हमने she used to play hockey, then उसका जो स्टैमिना बिना सब देख के उधर हम लोग लेके गए, and when I was the coach there, for that 4 years she played all the matches, 10 innings. Her average was 100. Wow. And her strike rate also 100. So such is the case, and then she went on to play for India A, और आगे गई अभी. Now she, you know what, she's making us proud. she's making us proud, and when she plays there, फिर कोई किसका फोन हमारे को आता है कि कैसा तुम क्या कर रहे, तो then we feel very proud कि she is my student, you know. It's definitely, I think, a proud feeling for you as a coach of hers, and for us who are watching the game, that our women in blue are shining a lot. Thank you, sir, for your insights. Thank you very much, Kiara. Thank you. तर माझ्याबरोबर प्रशांत सर आहे. प्रशांत सर आपले विमेन इन ब्लू ICC वर्ल्ड कप जिंकले, आणि ते खूपच इन्स्पायरिंग आहेच. तुम्ही किती मुलींना ट्रेन करता, तुम्ही बघितलं की आपले विमेन इन ब्लू आपलं नाव रोशन करते, तुम्हाला कसं वाटलं ते? नक्कीच हा एक प्राऊड मुवमेंट आहे प्रत्येक कोचेसना. फॉर्च्युनेटली मी दादरकर सरांनी गेल्या 4 वर्षापूर्वी वुमेन म्हणजे मुलींना जास्त कोचिंग करायचा असा एक विचार आणला, आणि आज माझ्याकडे जवळजवळ 25 ते 30 मुली आहेत. आणि खूप प्राऊड मुवमेंट म्हणजे तो आहे की 7 वेळा चॅम्पियन असलेल्या संघाला आपण हरवलं सेमीफायनल, आणि फायनल पण इतक्या थाटात जिंकलो की खरंच तो एक म्हणजे मला दिवाळी दसरा एकदम साजरा करायचा सण होता, दिवस होता तो. तो खूप प्राऊड मुवमेंट आहे. आमच्या मुलींना पण खूप हे वाटलंय, आणि त्यांना अजून इन्स्पिरेशन मिळालंय. येस, कमॉन, चला. म्हणून आता येणाऱ्या काळात आम्ही टुर्नामेंट खेळतात, तर ते शाळेला सुट्टी म्हणायला पण तयार आहेत. चला कमॉन, आता आपल्याला खेळायचंय, कमॉन असे. अच्छा सर, आणि आपल्या मुली ते ना स्टेरियोटाइप्स तोडतायत, की जसं की हरमनप्रीत कौर कॅप्टन पण बोलली की क्रिकेट इज नॉट अ जेंटलमॅन्स गेम, इट्स एव्हरीवन्स गेम. तुम्हाला त्याच्यावर काय म्हणायचं? नाही, नक्कीच जे काय आपली कॅप्टन बोलली आहे त्याच्यात खरंच तथ्य आहे. आणि कारण पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी क्रिकेट नको असं होतं. पण इवन मी मिताली राजचं पण नाव घेईन बोलण्याचं, की त्यांनी आज एवढा नंबर ऑफ रन्स केला मॅक्झिमम, आणि त्यांनी एक तो पाया घातलेला आहे.
आणि हरमनप्रीत आणि त्यांच्या टीमने एक कळस चढवलेलं आहे. हम्म. आणि हेच आज आपल्याला सर्वांना म्हणजे मुलींना सेल्फ बिलीफ कसं आपल्याला हे कारण कधी कधी थोडंसं फिअर ऑफ फेल्युअर असतं की बाबा मी कसं करणार, मी मुलांबरोबर कसं करणार. पण आज फॉर्च्युनेटली माझं असं वाटतं की प्रत्येक अकॅडमीमध्ये काही काही मुली जर जास्त इन्व्हॉल्व्ह झाल्या तर त्यांना पण एक चांगला सेल्फ बिलीफ निर्माण येईल, कॉन्फिडन्स निर्माण येईल आणि आजचा म्हणजे इंडियाला खूप काही अकॅडमीचं चांगलं प्रोडक्ट मिळेल. सर मला थर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे. खूप पेरेंट्स जसं की तुम्ही बोला क्रिकेट नको हेजिटेट करतात. तुम्हाला ते पेरेंट्सना काय म्हणायचं आहे की अगर वुमन क्रिकेट घेतात, गर्ल्स क्रिकेट घेतात तर इट इज पॉसिबल फॉर गर्ल्स ॲज वेल. नक्कीच की बघा प्रत्येक फादरला वाटत असतं की माझी मुलगी इफ शी इज इन अ सेफ एन्व्हायरमेंट ऑर नॉट. तर पहिल्यांदा प्रत्येक अकॅडमीवाल्यांनी प्रत्येक हेड कोच किंवा जे काही सिस्टम आहे त्यांची ती पहिलं त्यांना सेफ्टी एन्व्हायरमेंट द्या. त्यांना सेल्फ बिलीफ त्यांच्याकडे निर्माण झाल्यानंतर त्यांना एक चांगलं प्रोसेस द्या की त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट चांगला मिळेल. आपले आईबाप तर आपल्या पाठीशी असतातच, परत आपले कोचेस हे जेव्हा मुलगी खेळायला तेव्हा आता आमच्याकडे काही पॅरेंट्स स्वतः अडीच तास बसलेले असतात की माझी मुलगी खेळते चलाली. तर एक सेफ एन्व्हायरमेंट, कारण आम्हाला MCAने तेच सांगितलं की पहिलं हाऊ टू क्रिएट फर्स्ट ऑफ सेफ एन्व्हायरमेंट, कसं कम्युनिकेशन त्यांच्याशी चांगलं होईल, कसं त्यांना आपण एक चांगलं त्यांना वाटेल की यस मी एक चांगल्या ठिकाणी आहे. तर ते एक हळूहळू एन्व्हायरमेंट आणि सेल्फ बिलीफ केल्यानंतर मे बी एक चांगलं त्यांना एक रोड मॅप मिळेल की पुढे मागे आपण आणि एक तो कॉन्फिडन्स त्यांना एक थोडासा चांगल्या लेवलला घेऊन जाईल बरोबर. असं मला वाटतं. आणि सर माहितीये कुठच्याही कोचसाठी किती प्राऊड मोमेंट असेल की माझी स्टुडंटनी आज इंडियाचं जर्सी घातली. हो तुम्हाला अगर ते दिसलं कधी फ्युचरमध्ये की माझी स्टुडंटनी इंडिया जर्सी घातली, कसं बापरे, वाटेल म्हणजे तुम्हाला? मी आमचे मेंटर दादरकर सर किंवा माझी कोचिंग टीम जी काय एफर्ट्स घेते ती म्हणजे ठीक आहे आपण बोलतो ना फळाच्या पाठी आपण धावू नये पण प्रयत्न करत राहावं. बरोबर. पण असं काही जर क्षण आला तर पहिले देवाचे आभार मानीन आणि पहिलं माझ्या टीमचे आभार मानीन. आणि जसं म्हणजे माझे सिनियर दादरकर सर तेच म्हणतात की तिन्ही म्हणजे आज कोचेस मुलांना घडवण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सांगितलेलं खूप चांगलं आहे की हा माझा कोच आहे किंवा म्हणजे त्यांनी आम्हाला रेकग्नाइज करायला पाहिजे. बरोबर. कारण आज खूप सारे आम्ही म्हणजे सगळे मी म्हणाले हा माझी मुलगी मध्ये असं काही नसतं. म्हणजे शिष्यानेच उद्या जसं सचिन सरांनी आचरेकर सरांचं आणि सगळं त्यांचं सिस्टम केलं तसं मला पण वाटतं की आमची प्रयत्न करत राहावं आणि तिचा एखादी आपली इंडियाला जर खेळली तर मला वाटतं तो दिवस खूपच म्हणजे लवकर आला. होपफुली लवकरच येईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. So today I have with me Monica Jain. She is Monishka Jain, a young budding female cricketer's mom, and it's a great honor to have you here. Thank you so much. It's a pleasure. So the first question that I want to ask you, our women in blue, they won the ICC World Cup against South Africa. It was truly inspiring. Your daughter is, looking forward to not getting into, but like हमारे देश का नाम रोशन करना चाहती है वो level पे. So as a mother, how did you feel after seeing our women win? How was Right. it? Oh, it was an electrifying moment, not only just for us, but for India. Right. So it was a proud moment for all of us. Hmm. The moment the captain Harmanpreet, Hmm. she took a catch, it was like the goosebumps. And when the family, we were sitting together and we were like, this is it. And I could actually see Monishka, wearing the blue jersey, representing India in the near future. And then the next World Cup, I said, you have to be here. Right. So yeah, it was indeed a crazy affair. Wow. And like since I think your daughter's biggest cheerleader, a mom is always her daughter's biggest cheerleader. When your daughter came and told you, Mama, I want to take up cricket, what was your reaction to that? Oh, it was panicking with a smile. My son was always into cricket field Right. since the age of 7 years. Dur tak Monishka, I never thought, of course, that we had no plans. But until 10th, after 10th, she played cricket in our society. And there she was women of the match, best batsman, fielder, bowler. So we she wanted to try her hands. Wow. And whenever she was always been in a cocoon. Hmm. Like
never traveling outside in locals or out, being in the under the shell. But cricket was something, you had to stay under the sun for so long hours. True. But that is where I realized that when the moment she's on field, Right. that's it. She is happiest. So, but in today's, like in the field of cricket for women, especially, that support is lacking. There are many parents who don't let their daughter take up that, but you as a parent have supported her. How, according to you, is it important, for other parents to understand, and what would you want to tell to them about it? Oh, very nice, valid question. I think it is extremely, extremely important. Uh, I will not just talk about cricket, but any sport. If you Right. take, it is not, just a hobby anymore. True. We women, we in Indian especially, have, spread their wings in Right. every sports. And now cricket has taken over. So, I really request all the parents, not only just parents, but, the schools, the colleges, the institutions where they are going, support them. Right. Just because they are girls, just don't ignore them and Right. give them that importance. Let their wings fly, Exactly. because what happens, what I've realized, when I talk to Monishka, she says after under 19, there are many dropouts. Oh. Because they feel there is no future, because if they're not selected under 19, it becomes a little barrier for them. Then they have a question, what about my future? Right. So they they drop their dreams and follow, just they do, Yeah. so that's where I really request the, the colleges, institutions, Right. parents, let them, take Indeed. sports as a career, not as a Exactly. hobby. And Yeah. like lastly, I want to ask you, sports teaches us a lot of things. Like in my case, it taught me discipline. A lot of crazy things it taught me Absolutely. in a positive manner. But often people don't see कि sports किया तो it's not end of, like, sports is not end. There is something that sports teaches you, and I'm proud myself today where I am standing. How, according to you as a parent, you'd want to say कि sports does teach you something, and what change you must have seen in Monishka probably that sports has taught us? Wow, I love this because I myself am an educator. Oh. So I really resonate with, education is important, but what sports teaches you, Yeah. nothing can. Discipline, resilience, failure, Exactly. dropping after, falling, Right. getting up. That only sports can teach you. Right. So, this is what we need to understand. There is no comparison between academics and sports. Exactly. You need to give, equal weightage to the Indeed. sports too, True, obviously. which can really bring in a lot of, because I always feel sports helps you to relieve all your stress, Indeed, that's there. because it has a lot of physical activities, and that's where, even if you do not want to pursue as a career, but take any sports which helps you to, take out your stress. Right. That's It's so good that as a parent you have that understanding, and I hope that this conversation has taught other parents who are watching this that cricket or any sport, taking up sport is not the end of the world, and let the women or the girls, the young budding girls shine. And as you said, let them fly. absolutely, absolutely. So yes, parents, teachers, coaches, support our girls, especially our Indian girls. They really need your support. Thank you so much. Thank you so much.